नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि सगळ्यांनाच माहिती आहे की आपली बोर्डाची परीक्षा आता अवघ्या 60-70 दिवसांवरती आलेली आहे. तर त्यासाठी अभ्यास कसा करावा याची आपली जी सीरीज सुरू आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला विषय आपण घेतलेला आहे भूगोल. भूगोल पहिला यासाठी घेतलेला आहे कारण बऱ्याचदा आपण भूगोलाला एकतर इझी समजून दुर्लक्षित करतो किंवा अवघड समजून दुर्लक्षित करतो. पण खरं तर भूगोल हा तसा पाहायला गेला तर खूप इझी विषय आहे इतरांच्या कंपॅरेटिव्हली. याचं कारण असं आहे, एकतर खूप सहज सोपा असा पेपर पॅटर्न आहे. खूप अवघड असं त्याच्यामध्ये काही नाहीये. जर आपण 10वीचा भूगोल पाहायचा म्हटलं तर खूप जास्त काहीतरी पाठांतर करायचंय वगैरे अशातला भाग नाहीये. तुम्ही जर कंपॅरेटिव्हली अभ्यास केला भारत आणि ब्राझीलचा, तर अतिशय सोपा असा हा विषय आहे यावर्षीचा तरी. याच्यामध्ये जो पहिला आपला चॅप्टर आहे क्षेत्रभेट, याच्यामध्ये काही पाठ करायची गरज नाही पडणार. कारण रिझन असं आहे की तुम्हाला एक क्षेत्रभेट ऑलरेडी त्याच्यामध्ये दिलेली आहे. याच्यावरती काय-काय प्रश्न येतात. तर एका वाक्यामध्ये येतं क्षेत्रभेट म्हणजे काय? तर तुम्ही इझिली याचं उत्तर जे आहे अर्थात ही व्याख्या असल्यामुळे ही तुम्हाला शब्दशः लिहायची आहे, जी तुम्ही गाईडमधून किंवा 21 अपेक्षितमधून किंवा कुठूनही करू शकता. ती तेवढी तुम्हाला शब्दशः लिहायची आहे. बाकी तुम्ही जर पाहिलं तर या चॅप्टरमधून कोणते आणि कसे प्रश्न येतात. एक तर असा प्रश्न येतो की पर्यटन स्थळी तुम्ही कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल? आता कचऱ्याचे व्यवस्थापन करणं हे पाठ करून लिहिण्यासारखं नाहीये. हे तुम्ही मनाने पण आरामात लिहू शकता. आता अर्थात तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलाय असं इमॅजिन करा. तिथे गेल्यानंतर तुम्हाला आसपास कचरा दिसला. जर कोणी कचरा टाकत असेल तर तुम्ही त्यांना सांगू शकता की कचरा टाकू नका किंवा इथे घाण करू नका. जर ऑलरेडी कोणी कचरा टाकला असेल तर तुम्ही आणि तुमचे मित्र तो कचरा उचलून एका म्हणजे कुठल्याही पिशवीमध्ये भरणं किंवा पोतं वगैरे जे काही त्या ठिकाणी आसपास असेल त्याच्यामध्ये भरून तो बाजूला करणं हे करू शकता. किंवा तिथल्या ज्या काही आसपास कुठलं काही गव्हर्नमेंटचं स्वच्छता कर्मचारी वगैरे असं काही असतील तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. किंवा त्या ठिकाणी तुम्ही काही बोर्ड्स वगैरे लावू शकता की या ठिकाणी कचरा टाकू नये किंवा काही स्लोगन्स तुम्ही लिहू शकता. तर बेसिकली हे तुम्हाला विचार करायचा आहे आणि याच्यामध्ये काही पाठ करायचं नाहीये. त्याच्यामुळे हा जो चॅप्टर आहे तर तो खूप इझी आहे. अजून एक महत्वाचा प्रश्न असा की तुम्हाला क्षेत्रभेटीसाठी गेलेला आहात आणि त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्नावली तयार करायची आहे. असा प्रश्न जो आहे आपला शेवटचा क्वेश्चन जो आहे त्याच्यामध्ये असे प्रश्न विचारले जातात. आणि या प्रश्नामध्ये असं असतं की तुम्हाला ओपन एंडेड क्वेश्चन आहे. तुम्ही कसेही प्रश्न बनवू शकता अर्थात विषयाला अनुसरून, पण हे काही पाठ वगैरे करायची गरज नसते. हे पण तुम्ही आरामात इमॅजिन करू शकता की तुम्ही एखाद्या कारखान्यामध्ये गेलाय. ते तुम्ही जाऊन काय विचाराल की या ठिकाणी कामगारांची संख्या किती आहे? कामगार काय काम करतात? कच्चा माल कुठून येतो? पक्का माल कुठे जातो किंवा कसा जातो? कसा बनतो? कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणती काळजी घेतली जाते का? तर बेसिकली हे सगळे जे काही जनरल क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही असे बनवू शकता. सो असे एवढेच प्रश्न या चॅप्टरमधून येतात. बाकी असं काही येत नाही. आता कुठलं साहित्य तुम्ही घ्याल हे पाठ करायची गरज आहे का? काय घेणार? नकाशे घेणार आहात तुम्ही, टॉर्च वगैरे घेणार आहात, कॅप घेणार आहात, होका यंत्र घेणार आहात. सो या सगळ्या जनरल गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करायची गरज नाहीये. मग तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर क्षेत्रभेट म्हणजे काय ही व्याख्या वगळता या चॅप्टरमधून असं काही करावं असं काहीच नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला आता फक्त 8च चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे. पहिला चॅप्टर ऑलरेडी उडालेला आहे कारण तो प्रॅक्टिकल आहे. आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत सेकंड चॅप्टर. सेकंड चॅप्टर मध्ये सगळ्यात महत्वाचा आहे मॅप्स. मी काय केलं होतं माहितीये, हा जो सेकंड चॅप्टरचा जो मॅप आहे भारत आणि ब्राझीलचा, हे माझ्या फोनचं वॉलपेपर होतं. सो लॉक स्क्रीनला एक वॉलपेपर होतं आणि होम स्क्रीनला एक वॉलपेपर होतं. सो जेव्हा मी फोनला हात लावायचे तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मला मॅप्स दिसायचे. आणि कधी कधी तुम्ही लक्ष जरी नाही दिलं मॅप्सकडे, म्हणजे अगदी जाणून बुजून वाचलं जरी नाही तरी पण थोडं दिसलं तरी पण तुमची मेमरी, तुमची पिक्टोरियल मेमरी त्याला कॅच करते आणि ते लक्षात ठेवते. सो इव्हन तुम्ही खूप लक्ष देऊन न पाहता रोज फोन चालू बंद करताना जरी डोळ्यासमोर फक्त बघितलं ते तरी पण चालू शकतं. फोनमध्ये नसेल ठेवायचं तर तुम्ही ज्या ठिकाणी रोज बसता तर त्या ठिकाणी तुम्ही ते स्टिक करून ठेवू शकता. एनिवेज फक्त इश्यू म्हणजे काय, आपला मुद्दा असा आहे की तुम्हाला ते रोज दिसलं पाहिजे. ठीक आहे, कारण जेवढं तुम्ही जास्त वेळा हे मॅप्स बघाल तेवढेच तुम्हाला ते ठिकाणं लक्षात राहतील. हे तर जनरल गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत की भारत जगाच्या दुसऱ्या क्रमांकावरती आहे ऍज पर 2011 सेन्सस. ठीक आहे. आणि सांबा हा नृत्य प्रकार ब्राझीलमध्ये प्रसिद्ध आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट आहे जगाचा कॉफी पॉट वगैरे असं का म्हटलं जातं, हे तुम्हाला कार्नेली ह्यामध्ये प्रश्न विचारला जातो. तर बस ठीक आहे. बाकी असं आहे की भारत आणि ब्राझील हे कोणत्या गोलार्धामध्ये येतात? उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण हे जे काय असेल ते कुठल्या खंडात येतात आणि कुठल्या गोलार्धामध्ये येतात. याच्या व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त असं की भारताची आणि ब्राझीलच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी हे 2 प्रश्न तुम्हाला कंबाईन करून विचारले जातात. याच्या व्यतिरिक्त या चॅप्टरमध्ये काहीच नाहीये. ठीक आहे, काहीच नाहीये. ठीक आहे, फक्त तुम्हाला मॅप्स नीट करायचे आहे जे तुम्ही भिंतीवरती वगैरे स्टिक करू शकता, रोज पाहू शकता, कारण मॅप्समध्ये तुम्हाला एखादं ठिकाण दाखवण्यासाठी विचारलं जातं. बाकी या चॅप्टरमध्ये काहीच नाहीये. ठीक आहे. सो तुम्ही एक्सरसाइज करायची असेल तर फक्त एक्सरसाइज केले तरी पण चालेल, कारण सगळे चॅप्टर मधले मुद्दे एक्सरसाइज मध्ये कव्हर होत आहेत.
सो असं तुम्ही स्मार्ट स्टडी करू शकता. त्या चॅप्टर आता तुम्ही जर पाहायचं म्हटलं तर खूप जास्त काही नाहीये. तुम्हाला फक्त गोलार्ध लक्षात ठेवायचं आहे, 4-5 कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवायचे आहेत, मॅप लक्षात ठेवायचा आहे आणि दोन्ही देशांची ऐतिहासिक पार्श्वभूमी. असं बघायचं म्हटलं तर सेकंड चॅप्टर पण आरामात तुम्ही करू शकता. अगदी हार्डली 2 तास, मॅक्स टू मॅक्स 2 तास लागतात. ठीक आहे. नकाशा करायला थोडंसं पेनाने भरून पहा ब्लँक नकाशामध्ये, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की कसं काय भरतो आपण नकाशा. आफ्टर दॅट नेक्स्ट तिसरा चॅप्टरला थोडासा जास्त वेळ लागतो. कारण असं आहे की तुम्हाला याच्यामध्ये खूप जास्त प्रश्न विचारले जातात. जसं की फॉर एक्झाम्पल आता इथे सांगितलेलं आहे की भारताचे जे काही प्राकृतिक विभाग आहेत तर ते कोणते कोणते आहेत. तर याच्यावरती प्रश्न कसे येतात. एकतर भारतामध्ये जो काही किनारपट्टीचा प्रदेश आहे आणि ब्राझील मधला जो काही किनारपट्टीचा प्रदेश आहे याचा डिफरन्स तुम्हाला करायचा आहे. दुसरी गोष्ट, भारतामध्ये किनारपट्टीमध्ये पूर्व किनारपट्टी आहे आणि पश्चिम किनारपट्टी आहे. दोन्ही अजिबात सेम नाहीये, त्यांच्यामध्ये डिफरन्स आहे, तो डिफरन्स करायचा आहे. त्यानंतर बाकी तुम्हाला जास्त काही याच्यामधलं विचारलं जात नाही तसं, पण मी तरी पण तुम्हाला सांगते अजून काय करायचं आहे. ब्राझीलमध्ये जी उच्चभूमी आहे, तर उच्चभूमी म्हणजे काय किंवा ती कुठे आहे ती तुम्हाला नकाशामध्ये दाखवायला विचारली जाते. उच्चभूमीवरती शॉर्ट नोट लिहायला पण विचारलं जातं. अजस्त्र कडाचा हवामानावरती कसा परिणाम होतो हा ऍक्च्युली हवामानामधला प्रश्न आहे, पण तरी देखील अजस्त्र कडावरती शॉर्ट नोट लिहायला येते. अजस्त्र कडा नकाशामध्ये दाखवायला येतो आणि याचा हवामानावरती कसा परिणाम होतो. सिमिलरली ज्याप्रमाणे आपण भारताचा किनारी प्रदेश पाहिला होता त्याचप्रमाणे भारत आणि ब्राझील दोघांच्या किनारी प्रदेशामधला डिफरन्स तुम्हाला करायचा आहे. पॅन्टेनल हा जो प्रदेश आहे तर इथे तुम्हाला दलदलीचा प्रदेश पाहायला मिळतो, तर याच्यावरती कारणे त्यावरती प्रश्न विचारले जातात. द्वीपसमूह नाही केलं तरीही चालेल. नेक्स्ट आहे ब्राझीलमध्ये जर आपण पाहायचं म्हटलं नद्यांच्या बाबतीत किंवा जलप्रणालीच्या बाबतीत तर अमेझॉनचे खोरे हे सगळ्यात मेन अट्रॅक्शन किंवा मेन गोष्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला अमेझॉन मधली जी काही जलप्रणाली आहे त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. एकतर पहिली गोष्ट त्याच्या मुखाशी वितरित आढळत नाही, त्याच्यावरती MCQ विचारला गेलेला आहे, तुम्ही पुस्तकामध्ये पण पाहू शकता. आणि एकूणच याच्यावरती शॉर्ट नोट लिहा, डिस्क्राईब करा किंवा असे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. नद्यांमध्ये नद्या दाखवण्यासाठी साओ फ्रान्सिस्को नदी, अमेझॉनचे खोरे, माराजो बेट, ठीक आहे, उरुग्वे नदी, त्यानंतर आय गेस पॅराग्वे किंवा पॅराना या दोघांपैकी कुठली तरी नदी याच्या आधी एका एक्झाम मध्ये विचारली होती. सो बाकीच्या नद्या नाही केल्या तरी पण सांगतील. अमेझॉनचे खोरे जनरल आहे ते तुम्हाला माहिती असलंच पाहिजे. माराजो बेट पण एकच बेट लक्षात ठेवायचं तुम्हाला ब्राझील मधलं. साओ फ्रान्सिस्को यासाठी कारण साओ फ्रान्सिस्को ही जी आहे तर ती ब्राझील मधली तिसरी महत्वाची नदी आहे त्याच्यामुळे. उरुग्वे इझी आहे दाखवण्यासाठी, त्याच्यामुळे मोस्टली एक्झाम मध्ये विचारलं जातं कारण कुठल्याही नद्याच्या गोतावळ्यामध्ये ती येत नाहीये. फॉर एक्झाम्पल तुम्हाला कोणीही जुरुका किंवा झिंगू दाखवा नकाशामध्ये असं नाही विचारणार, पण उरुग्वे नदी दाखवा असं मात्र विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर अगेन हा क्वेश्चन बनू शकतो एक्झाम मध्ये की साओ फ्रान्सिस्को ही तिसरी महत्वाची नदी आहे. त्याच्यानंतर बाकी तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. सेम भारतामध्ये तुम्हाला कोणती नदी विचारली जाते तर नर्मदा विचारली जाते. नर्मदा कुठे आहे ते प्लॉट करण्यासाठी विचारलं जातं. त्यासोबतच मान सरोवर विचारलं जातं प्लॉट करण्यासाठी नकाशामध्ये. बाकी युजली नद्या भारतामधल्या मोस्टली नाही विचारल्या जात कारण खूप जास्त असं गोंधळ आहे. जसं की ब्राझीलमध्ये आपल्याला थोडंसं सुटसुटीतपणा इथे पाहायला मिळतोय, इतका नाहीये भारतामध्ये, त्याच्यामुळे शक्यतो नद्या नाही विचारल्या जात कारण प्लॉट पण करता आले पाहिजे तुम्हाला ते व्यवस्थित. सो भारतामध्ये तुम्हाला नद्यामध्ये हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्या पाहायला मिळतात आणि द्वीपकल्पातल्या नद्या पाहायला मिळतात. तर मोस्टली तुम्हाला असे काही MCQs मध्ये क्वेश्चन्स विचारले जातात. दुसरी गोष्ट आहे की सिंधू नदीच्या उपनद्या आणि गंगा नदीच्या उपनद्या हे तुम्हाला नावे द्या मध्ये असे प्रश्न विचारले जातात, त्याच्यामुळे ते करायचं आहे. त्यानंतर शक्यतो तुम्हाला नकाशा वाचन करून प्रश्न लिहा असेल, नकाशामध्ये ड्रॉ करायला नद्या वगैरे येणार नाहीत. बाकी नद्यांच्या अभ्यासामध्ये प्रत्येक नदीचं नाव करणं इतकं गरजेचं नाही कारण त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे प्रश्न नाही विचारलेले आहेत. सो अशाच प्रकारचे काही प्रश्न विचारतात जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत. अमेझॉन नदी खोऱ्याबद्दल आपण ऑलरेडी पाहिले. हिमालय नाही केला तरी पण चालेल. ब्राझीलची किनारपट्टी आपण पाहिलेली आहे. भारतीय द्वीपकल्पीय भाग केला नाही केला तरी पण चालेल, पण अजस्त्र कडा मात्र करायचंय. पॅन्टनल बद्दल आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. हा शक्यतो प्रश्न करा. मैदानी प्रदेशांची वैशिष्ट्य हा पण प्रश्न करायचा आहे. याच्यामध्ये जनरल गोष्टी आहेत ज्या तुम्ही आरामात करू शकता. त्यानंतर भौगोलिक कारणांमध्ये जेव्हा आपण किनारपट्टीबद्दल मी तुम्हाला करायला सांगितलं आहे तेव्हा त्याच्यामध्ये हा प्रश्न ऑलरेडी कव्हर होतोय, हे मी तुम्हाला ऑलरेडी करायला सांगितलेलं आहे. अमेझॉन नदी खोऱ्यांबद्दलही करायचं आहे.
सो बाकीचा जो काही मधला मधला भाग आहे, खूप नद्यांची नावं आहेत, आयनोची पाठ नाही होत. हे तुम्हाला लक्षात ठेवायलाच पाहिजे असं कंपल्शन नाहीये. बट ऍटलीस्ट एकदा जस्ट रीड करून जा एक्झामच्या आधी. लक्षात राहिलं नाही राहिलं तरी पण, कारण एक्झाममध्ये मोस्टली हे नाही विचारलं जात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हवामान. आता हवामानामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला ऑलरेडी मी एक क्वेश्चन सांगितलेला आहे की ब्राझीलमध्ये अजस्त्र कडाचा हवामानावरती कसा परिणाम होतो, हा क्वेश्चन विचारला जातो. शक्यतो हवामानाचे नकाशे वाचण्यासाठी येत नाहीत किंवा नकाशे ड्रॉ करण्यासाठी पण हवामानामधला येत नाही. ग्राफ रिडिंगसाठी मात्र हे ग्राफ येऊ शकतात. ठीक आहे. नेक्स्ट असं आहे की या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळते, आवर्षण चतुष्कोन म्हणजे काय आणि त्याचा हवामानावरती कसा परिणाम होतोय. तर हा क्वेश्चन तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर ब्राझीलचा जो काही भाग आहे, तर या भागामध्ये वादळे फार क्वचित होतात. तर का, त्याचं कारण तुम्हाला या पॅरेग्राफमध्ये पाहायला मिळेल. सेम ज्याप्रमाणे ब्राझीलचे आलेख करायचे आहेत, भारताचे पण आलेख करायचे आहेत. भारतामध्ये काय होते की हिंदी महासागर आणि हिमालय यांच्यामुळे भारताच्या वातावरणामध्ये किंवा हवामानामध्ये कसा फरक पडतो याचं उत्तर इथे आहे. सो हा पॅरा तुम्हाला करायचा आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की भारत आणि ब्राझील यांच्या हवामानामध्ये काय फरक आहे. आपल्याकडे परतीचा मान्सून वगैरे आहे, त्यांच्याकडे तो नाहीये. दुसरी गोष्ट, परतीचा मान्सून म्हणजे काय हे पण एक्झाम मध्ये विचारलं जातं. सो तुम्हाला हा पूर्ण पॅरेग्राफ करायचा आहे आणि भूगोलामध्ये खूप जास्त असं काही नाहीये, प्लीज कॉन्सेप्ट समजून घ्या. हे तुम्हाला एमसीक्यूज मध्ये विचारलं जातं, मौसिन राम आणि चेरापुंजी बद्दल. जैसलमेर हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बाकी तुम्ही फक्त स्वाध्याय जरी केला या चॅप्टरचा तरी पण इनफ आहे, किंवा मी जेवढं सांगितलं तेवढं वाचलं तरी पण इनफ आहे. सो स्वाध्याय मधून तुम्हाला क्वेश्चनचे प्रकार कळतील, कारण जे मी आता तुम्हाला सांगितले पॅरेग्राफ्स रीड करायला ते उत्तर आहेत, पण ते कुठल्या प्रश्नांचे आहेत ते तुम्हाला इथून कळेल. ठीक आहे. सो प्लीज हे क्वेश्चन्स रीड करा. भूगोलामध्ये स्वाध्यायच महत्वाचा आहे, त्याच्या व्यतिरिक्त काहीच करायची गरज नाहीये. इव्हन चॅप्टर्स मध्ये पण असा भाग आहे जो अजिबात महत्वाचा नाहीये, तो तुम्हाला मी करायला सांगितलंच नाहीये. सो तुम्ही ते भाग पण स्किप करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे, ओके, सो ब्राझीलमधील वनस्पती जीवन किंवा ब्राझीलमधील वनस्पतींमधील वैविध्यता अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात शॉर्ट नोटमध्ये. तर त्या केसमध्ये तुम्हाला हे लिहायचं आहे की वर्षभर ज्या भागामध्ये पाऊस पडतो वगैरे त्या ठिकाणी काय उगवतं. ब्राझीलमधल्या अमेझॉन नदीचा जो काही भाग आहे, खोऱ्याचा भाग, त्याला आपण जगाची फुफ्फुसे म्हणतो. तर का, हे कारणे लिहामध्ये विचारलं जातं. हे जे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते, तर हे उष्ण वाळवंट आणि शीत वाळवंट नकाशामध्ये प्लॉट करायला विचारलं जाऊ शकतं. सिमिलरली ज्याप्रमाणे आपण ब्राझीलमधलं वन्यजीवन पाहतोय किंवा वनस्पती पाहतोय, भारतामधल्याही वनस्पतींबद्दल तुम्हाला आयडिया पाहिजे. नावे लिहामध्ये तुम्हाला अशा प्रकारे येऊ शकतं की म्हणजे काय म्हणू आपण, समुद्रकाठच्या वनांमध्ये कुठल्या प्रकारची झाडं वगैरे आढळतात, तर हे तुम्हाला जनरली माहिती पाहिजे. त्याच्यानंतर प्राणी नकाशामध्ये प्लॉट करायला विचारले जातात, त्याच्यामुळे प्राण्यांसाठी हा नकाशा नीट करायचा आहे. ब्राझीलमध्ये वन्य ह्याच्या समोर किंवा समृद्ध जे आहे वन्यजीवन, तर त्याच्यासमोर कोणती आव्हानं आहेत, तर त्यासाठी हा पॅराग्राफ करायचा आहे. सिमिलरली भारतामध्ये पण एकशिंगी गेंडा दाखवायला मोस्टली विचारलं जातं आणि गंगेतील डॉल्फिन. बाकी कुठले प्रश्न नाहीयेत, पण हे 2 प्रश्न एक्झाम मध्ये विचारले जातात. ज्याप्रमाणे भारतामध्ये ब्राझीलमध्ये काही इश्यूज आहेत वन्यजीवनाबद्दल किंवा प्राणी जीवनाबद्दल, सिमिलरली भारतामध्ये पण आहेत, तर हे पण तुम्हाला कारणे लिहामध्ये विचारलं जातं. हे करायची गरज नाहीये. थोडक्यात उत्तरे लिहामध्ये आपण पाहिलेलं आहे. हे सगळे प्रश्न जे आहेत त्याचे उत्तरच तुम्हाला करायला सांगितलेले आहेत, तेवढं केले की सफिशियंट आहे. ठीक आहे. सो खूप मोठा सिलेबस नाहीये, स्वाध्यायामधलेच प्रश्न करायचे आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लोकसंख्या. लोकसंख्येमध्ये जनरली लक्षात ठेवायचं आहे, आकडे वगैरे लक्षात ठेवलं नाही ठेवलं तरी चालेल, पण ऍटलीस्ट क्रमांक लक्षात ठेवा की भारत दुसऱ्या क्रमांकावरती आहे लोकसंख्येबाबत. हे तुम्ही स्किप करू शकता आकडे वगैरे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला नकाशामध्ये बऱ्याचदा प्लॉट करण्यासाठी येतं की भारतामधलं कुठलंही जास्त घनता असणारा एखादा प्रदेश, हा तुम्हाला थोडासा लक्ष ठेवावा लागेल. कुठलाही एखादा घेऊ शकता, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली, पश्चिम बंगाल, कुठलाही एखादा प्रदेश घेऊ शकता. सगळ्यात कमी लोकसंख्या असणारा आपण या तिघांपैकी कुठलाही एक प्रदेश. मध्यम लोकसंख्या असणाऱ्यांमध्ये पण तुम्ही एखादा प्रदेश लक्षात ठेवा, कारण नकाशामध्ये प्लॉट करण्यासाठी अशा प्रकारचे प्रश्न येतात. सो आफ्टर दॅट नेक्स्ट असं आहे की ब्राझीलसाठी पण, ब्राझीलमध्ये लक्षात ठेवायला कम्पॅरेटिव्हली इझी आहे, कारण साधारणतः 50 पेक्षा कमी असणारा पूर्ण म्हणजे अर्धाहून जास्त ब्राझीलमध्ये 50 पेक्षा कमीच आहे, 50% पेक्षा कमी. बाकी जास्त लोकसंख्या असणारा एकमेव प्रदेश आहे रिओ दी जेनेरिओ. त्यानंतर थोडासा कमी असणारा साओ पावलो, आणि बाकी सगळ्यामध्ये ऑलमोस्ट कमीच आहे, त्याच्यामुळे बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाहीये. सो अगेन सिमिलरली ब्राझील जो आहे कुठल्या खंडामध्ये आहे सगळ्यांना आतापर्यंत माहिती झालं असेल.
कुठल्या क्रमांकावरती आहे लोकसंख्येबाबत आणि क्षेत्र भेटीबाबत हे तुम्हाला करायचंय. त्याच्यानंतर ब्राझीलच्या हवामानाचा लोकसंख्येवरती कसा परिणाम होतोय. म्हणजे आपण पाहिलं तर भारतामध्ये इतकंही असमान असं वितरण नाहीये. काही भाग म्हणजे ऑलमोस्ट मधल्या भागामध्ये सगळीकडे थोडंफार प्रमाणात का होईना, पण थोडीशी आपल्याला लोकसंख्या जी आहे तर ती समान समान नाही म्हणता येणार, पण इतकं कंपॅरेटिव्हली समान पाहायला मिळते. पण ब्राझीलमध्ये प्रचंड बदल आहे. म्हणजे इथे काहीच नाही आणि इथे एकदम जास्त असं का होतंय? तर अर्थात रिओ दी जेनेरिओ म्हणा किंवा ब्राझिलिया म्हणा, ही मेन सिटीज आहेत किंवा इव्हन ब्राझिलिया राजधानी पण आहे. सो या सगळ्या गोष्टींमुळे किंवा त्यासोबतच काही नैसर्गिक कारणं आहेत त्याच्यामुळे काही पर्टिक्युलर प्लेसेसवरती लोकसंख्या जी आहे तर त्याची घनता जास्त आहे. सो हे तुम्हाला कारणं माहिती असली पाहिजेत की असं का होतंय. हे जे रेषा आलेख आहे याच्यावरती प्रिव्हियस इयरमध्ये पण क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. लिंग गुणोत्तर म्हणजे काय किंवा कुठल्या भागामध्ये जास्त आहे, कुठल्या भागामध्ये कमी आहे, असे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात. हा शक्यतो ग्राफ एक्झाममध्ये नाही येत, रेषा आलेख किंवा स्तंभालेखच येतो. हा ग्राफ येऊ शकतो. याच्यावरती जनरल क्वेश्चन्स असतात की या इयरला किती लोकसंख्या वाढीचा दर आहे किंवा इथून इथे डिफरन्स किती झालेला आहे, लोकसंख्या वाढीचा दर म्हणजे काय, त्याच्यावरती कुठल्या गोष्टी परिणाम करतात, अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतात. सेम फॉर सरासरी आयुर्मानासाठी कुठल्या गोष्टी याच्यावरती परिणाम करतात असा क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतो. ठीक आहे, असे क्वेश्चन्स मोस्टली एक्झाममध्ये नाही आहेत. चढत्या क्रमाने लावा वगैरे यापेक्षा तुम्हाला नकाशामध्ये दाखवण्यासाठी येईल कुठला भाग कुठे किती लोकसंख्येचा हे दाखवतोय. चुकी बरोबर इझी आहे, 5 ते 10 मिनिटांमध्ये होईल, करून टाका. साम्य आणि फरक जनरल क्वेश्चन आहे, विचारला गेलेला आहे. हे आपण ऑलरेडी पाहिले की लोकसंख्येचं वितरण आणि हवामान यांचा कसा संबंध आहे. घनता खूप कमी पाहायला मिळते. अगेन ह्याचं उत्तर याच्यामध्येच येऊ शकतं, कारण हवामान किंवा तिथल्या सगळ्या नैसर्गिक साधन सुविधा आहेत तर याच्यामुळे असं आहे. हे तुम्हाला डिफरन्ससाठी येऊ शकतं की अमेझॉनच्या नदीच्या खोऱ्याच्या आसपास लोकसंख्या विरळ आहे, पण गंगेच्या खोऱ्यात मात्र ती दाट आहे का, याचा कंपॅरेटिव्हली अभ्यास करा, तुम्हाला कॉन्सेप्ट बऱ्याचशा क्लिअर होतील. आणि लोकसंख्या कुठल्या भागांमध्ये जास्त घनदाट असते आणि कुठल्या भागांमध्ये कमी असते पर्टिक्युलरली, याचं पण उत्तर तुम्हाला मिळेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे मानवी वस्ती. मानवी वस्तीमध्ये आपल्याला एकतर वस्त्यांचे प्रकार माहिती पाहिजेत आणि काही पर्टिक्युलर ठिकाणी केंद्रित वस्ती पाहायला मिळतात आणि काही ठिकाणी मात्र विरळ वस्त्या पाहायला मिळतात, विखुरलेल्या वस्त्या पाहायला मिळतात. असं काय, याचं कारण करायचंय. त्यानंतर सिमिलरली जर आपण ब्राझीलमध्ये पाहिलं तर अगेन रिओ दी जेनेरिओ वगैरे असेल, या ठिकाणी आपल्याला केंद्रित वस्ती पाहायला मिळते. सो असं का आहे याचं कारण करायचं आहे, बाकी हे तुम्ही स्किप करू शकता. हा जो रेषालेख आहे तर तो एक्झाममध्ये विचारला जातो. हे तुम्ही हवं तर स्किप करू शकता. याच्यामध्ये शक्यतो तुम्हाला थोडंफार करून जा. कधी कधी असं होतं की सगळ्यात जास्त नागरी लोकसंख्या असणारा प्रदेश दाखवा किंवा सगळ्यात कमी नागरी लोकसंख्या असणारा प्रदेश नकाशामध्ये दाखवा. तर कुठला तरी एक तुम्हाला माहिती पाहिजे. हे तुम्हाला आलेख ड्रॉ करण्यासाठी असा पहिला प्रश्न आहे, त्याच्यामुळे हे करा. इव्हन एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस कमी असले तरी पण करा, प्रॅक्टिस नक्कीच होईल. ठीक आहे, मी ऑलरेडी सॉल्व्ह करून दिलाय, सो तुम्ही ते व्हिडिओज पण रेफर करू शकता. त्यानंतर साओ पावलोमध्ये केंद्रित लोकसंख्या पाहायला मिळते, तर याचं रिझन काय आहे हे तुम्हाला करायचंय. सिमिलरली ज्याप्रमाणे भारत आणि ब्राझीलमध्ये लोकसंख्येची घनता जास्त किंवा कमी असणारा प्रदेश दाखवण्यासाठी प्रश्न विचारला जातो, त्याच पद्धतीने नागरीकरण कुठे जास्त आणि कमी झालंय याच्यावरतीही प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, बाकी स्किप करू शकता. जास्त काही चॅप्टरमध्ये नाहीये स्किप करण्यासारखं, कारण चॅप्टरच खूप छोटे छोटे आहेत. सो पट्टापट याचा अभ्यास करायचा आहे. आतापासून अभ्यास करायला सुरुवात केलीत तर लगेचच होईल भूगोल, जास्त काही दिवस लागणार नाही. पण रिवाइज मात्र करत राहावं लागेल, कारण याचं उत्तर असं आहे की नकाशा याच्यामध्ये खूप जास्त तुम्ही एकदा केली की लक्षात राहणार नाहीये, त्याच्यामुळे रिव्हिजन महत्वाची आहे. अर्थव्यवस्था जी आहे भारत आणि ब्राझील त्याच्याबद्दल इथे डिस्कशन आहे. आपल्याकडे मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था आहे, तर त्याच्याबद्दल इथे सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे हे थोडंसं वाचायचं आहे, याच्यावरती प्रश्न येत नाही पण वाचायचं आहे. मोस्टली नकाशा भरासाठी हा चॅप्टर विचारला जातो की तुम्हाला विचारलं जातं मोस्टली कॉफी दाखवायला विचारली जाते. कॉफी सोबतच रबर, केळी किंवा सोयाबीन अशा प्रकारचेच पदार्थ येतात. बाकी मका, ऊस वगैरे मोस्टली एक्झाम मध्ये नाही आहेत. ठीक आहे, त्यानंतर ज्याप्रमाणे भारत आहे सिमिलरली तुम्हाला ज्याप्रमाणे ब्राझील आहे सिमिलरली तुम्हाला भारतासाठी करायचं आहे. ऑलरेडी आपण बघितलेलं आहे की किनारपट्टी वगैरे किती आहे, कसं आहे. ठीक आहे, हे तुम्हाला नावे लिहामध्ये थोडीशी नावं लक्षात ठेवायची आहेत. त्यानंतर भारतामध्ये बेसिकली आपण जर पाहायचं म्हटलं तर शेती हा मुख्य व्यवसाय आहे. त्यासोबतच मासेमारी पण केली जाते. तर कुठल्या भागामध्ये काय मासेमारी हे तितकं महत्वाचं नाहीये, पण मासेमारीचं जे काही महत्व आहे ते तुम्हाला थोडंफार माहिती पाहिजे एक्झामच्या दृष्टिकोनातून.
नेक्स्ट आहे की भारतामधले किंवा ब्राझीलमधल्या खणकामामधले काही उद्योग दिलेत, की आसाममधील दिग्बोई असेल किंवा महाराष्ट्राजवळची अरबी समुद्रामधील मुंबई, गुजरातमधील करोल, तर या सगळ्या तेलाच्या विहिरी आहेत. तर हे तुम्हाला नावं माहिती पाहिजेत, कारण हे एक्झाममध्ये तुम्हाला नावे लिहामध्ये वगैरे विचारलं जातं. सो ऐकून पूर्ण उत्तरासाठी नाही, पण अशा प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स तुम्हाला याच्यातून येऊ शकतात. ठीक आहे. सो त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, एमसीक्यूच्या दृष्टीने हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मोठं उत्तरासाठी नाही, फक्त एमसीक्यू साठी हे करायचं आहे. नेक्स्ट आहे, हा तुम्ही हवा तर चार्ट जो आहे किंवा ग्राफ जो आहे तर तो करू शकता. भारतामध्ये काय आयात होतं आणि भारतातून काय निर्यात होतं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. एक 5 ते 6 नावं, कारण याची नावं लिहामध्ये क्वेश्चन विचारले जातात. सेम फॉर ब्राझीलसाठी, ब्राझीलमधून काय जातं आणि ब्राझीलमध्ये काय येतं हे माहिती पाहिजे. हे कलर्ड बॉक्सेस तुम्ही स्किप करू शकता. एमसीक्यूज याच्यामधले करायचे आहेत. बघा, या चॅप्टरमध्ये फक्त 1, 2, 3, 4च प्रश्न आहेत. एवढ्यामध्ये सगळं जे मी आता तुम्हाला सांगितलं सगळं कव्हर होतंय. ठीक आहे. सो तुम्ही मी ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या करायच्या आहेत आणि हे 4च फक्त प्रश्न आहेत तेवढे करायचे आहेत. बाकी हे तुम्ही जे आहे तर ते जस्ट रीड करू शकता. प्लीज मॅपिंगसाठी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे, ब्राझीलमधल्या ज्या काही पर्टिक्युलर गोष्टी आहेत, कॉफी असेल, काकाओ असेल किंवा खनिज वगैरे असेल तर ते प्लॉट करायला विचारलं जातं. पर्यटन वाहतूक आणि संदेशवहन ग्राफ महत्वाचे आहेत दोन्ही पण. याच्यामध्ये ब्राझील असेल किंवा भारत असेल, याच्यामधल्या कुठल्या शहरांना पर्यटक भेट देतात आणि का देतात. सो हे तुम्हाला इथून पाहायला मिळणार आहे की पर्यटक त्या त्या पर्टिक्युलर स्थळांनाच का भेट देतात, तर त्याचं उत्तर तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. भारतामध्ये पर्यटनाची जी काही वाढ झालेली आहे, पर्यटन क्षेत्रामध्ये जी वाढ झालेली आहे, तर ते कशामुळे, याचं रिझन इथे आहे. खूप काही नाहीये बघा, या चॅप्टर्समध्ये खूप चित्र आहेत. ठीक आहे. सिमिलरली आता नकाशामध्ये कुठल्या गोष्टी विचारल्या जातात, तर रिओ द जानेरिओचं हे जे पोर्ट आहे, विमानतळ आहे किंवा बंदर आहे, सॉरी, हे विचारलं जातं तुम्हाला. ब्राझील या प्लॉट करण्यासाठी सगळ्यांना माहिती आहे कुठे आहे. त्याच्यानंतर ट्रान्स अमेझोनियन मार्ग दाखवायला नकाशामध्ये विचारला जातो. रिओ ग्रँडे विचारलं जातं, बाकी मोस्टली नाही विचारलं जाणार. सो बाकी तुम्ही सगळं स्किप करू शकता. दुसरी गोष्ट अशी आहे की यातले काही क्वेश्चन स्वाध्यायामधले आहेत ते मी तुम्हाला टिक करून देते. सिमिलरली भारतामधलं विचारलं जातं की सुवर्ण चतुर्भुज मार्ग कुठे आहे ते दाखवण्यासाठी, उत्तर दक्षिण मार्ग कुठल्या ठिकाणांना जोडतो ते दाखवण्यासाठी, किंवा हा नकाशा रीड करताना पण असे प्रश्न येतात की कुठला मार्ग कुठल्या कुठल्या ठिकाणांना जोडतो. सो दोन्ही पद्धती याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. दुसरं, खूप जास्त बंदरं वगैरे नाही विचारले जात, पण चेन्नई जे की फेमस आहे, मुंबई असेल, पोरबंदर असेल, कांडला याच्या आधी विचारलं गेलं होतं. सो असे जे इम्पॉर्टंट बंदर आहेत तेच विचारले जातात. फॉर एक्झाम्पल दिल्ली चं ठिकाण अर्थात राजधानी असल्यामुळे नवी दिल्ली तुम्हाला दाखवायला विचारलं जातं. बाकी कोची विचारलं जातं. बाकी जास्त काही या चॅप्टर ह्याच्यामधून नकाशामधून नाही विचारलं जात. इव्हन तुम्ही इथे पण पाहू शकता की प्रमुख विमानतळ आणि प्रमुख स्थानके कुठली कुठली आहेत. याच्यावरती पण स्वाध्यायामधलेच प्रश्न करायचे, एक्स्ट्रा हे करायची गरज नाहीये. त्यानंतर वेळेमध्ये आपल्याला माहिती पाहिजे की भारतामध्ये एकच वेळ आहे, प्रमाण वेळ, पण ब्राझीलमध्ये त्याच वेळा ज्या आहेत त्या 4 प्रमाण वेळा आहेत. आणि त्याच्यामुळे भारतामध्ये कुठली प्रमाण वेळ आहे हे तुम्हाला क्लिअरली माहिती पाहिजे. ब्राझीलमधलं ठिकाण वगैरे क्लिअरली माहिती नसतं तरी पण चालेल, पण ऍटलीस्ट 4 आहेत एवढं माहिती पाहिजे. या चॅप्टर मधलं आतलं काही करण्यापेक्षा स्वाध्यायामधलंच करा, तेवढं सफिशियंट आहे आणि खूप आहे ते. ठीक आहे. सो स्वाध्यायामधलेच फक्त प्रश्न करायचे आहेत त्या चॅप्टरसाठी. नकाशामधल्या मात्र काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत की कधी कधी तुम्हाला कर्कवृत्त दाखवा, मकर वृत्त दाखवा, असे प्रश्न नक्की विचारले जातात एक्झाम मध्ये. सिमिलरली इथे आपल्याकडे अर्थात ह्याच्यामध्ये भारतामध्ये कर्क आहे, पण ब्राझीलमध्ये मकर वृत्त आणि विषुववृत्त आहे. सो ती दोन्ही वृत्त दाखवण्यासाठी विचारलं जातं. तर अशा प्रकारे या चॅप्टरसाठी फक्त एक्सरसाइज करायची आहे आणि नकाशा करायचा आहे. आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधून कळलं असेल की भूगोलामधले असे कुठले प्रश्न आहेत जे आपण एक्झामसाठी केले पाहिजेत, काय नाही केलं पाहिजे, आणि तुम्हाला क्लिअर झालं असेल. अशाच प्रकारे विदाऊट बकवास फक्त आणि फक्त इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशनचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.